आणि जवळपास 14 सामने हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. म्हणजे आकडेवारी जरी विरोधामध्ये असली तरी आपल्या गोलंदाजीवरती असणारा जो विश्वास आहे त्या विश्वासाच्या माध्यमातून हा निर्णय घेतला गेला. यावेळेला शॉटअँपूल करायचा होता, पुन्हा एकदा शरीराचा वेध चेंडूला घेतलाय. खरं तर प्रयत्न होत आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु प्रयत्नांना यश मात्र मिळत नाहीये. शेवटच्या चेंडूवरती संदीप चंदूनं मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केले. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही या सत्रातील शेवटचे 2 षटकांचा खेळ येणं बाकी. धावफलकावरती मात्र पाहतोय 2 गडी बाद 27. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 9च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र एक्सलरेट करावं लागेल. हर्षिल खरं तर मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. 4थ्या क्रमांकावरती हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु आता संपूर्णपणे सूत्र आपल्या खांद्यांवरती घ्यावी लागतील. चंदू घाटगेला सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय. तब्बल 3 षटकं मैदानावरती उभा आहे. आयसाईड या खेळाडूचा सेट आहे आणि हा एंड म्हटलं तर फलंदाजांसाठी खरं तर वरदान ठरतो. या एंडनं सर्वाधिक धावा येताना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. अगदी वाऱ्याचे 7 जर आपण विचार केली, खरं तर वारा सध्याच्या घडीला नाही आहे, परंतु मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. तुमच्या मनगडी ताकदीवरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. अगदी 12 चेंडूंमध्ये 20+ किंवा 25+ धावा जरी धावफलकावरती आल्या तरी एक फायटिंग टोटल हा निश्चितच आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु जय वागेश्वर किरवली संघाचं कौतुक करावं लागेल. आघाडीच्या दोनही गोलंदाजानं कमालीची गोलंदाजी केली आहे. सुजलला यावेळेला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातं. एक वेगवान आणि तेच तर राज गोलंदाज, अगदी त्याच्यावरती संघनायकानं विश्वास दर्शवला गेला. चला वेळ जास्तीचा घेतला जातोय. दोनही संघांचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारे खेळाडू, परंतु यावेळेला लॉफ्ट केलाय. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपला जातोय आणि फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. 3रा गडी गमावला जातोय चंदूच्या स्वरूपात. मध्ये फलंदाजांची ओळख राहिली आहे. फलंदाजांना एक बॅटिंग पॅराडाईज विकेट म्हणून या विकेटची ओळख आहे, परंतु ज्या चुका पहिल्या आघाडीच्या फलंदाजानं केल्या, अगदी आउटसाईड द ऑफस्टम्पचा चेंडू मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगला वळवण्याचा मानस, चेंडूच्या मेरिटप्रमाणे जर का फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली असली तर काहीसं वेगळं चित्र हे निश्चितच आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू झालेत. आपल्या वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठी 4थं षटक सुजल हाताळतायत. चर्चा सुरू होती तलोजा नाईट म्हटलं तर तमाम क्रीडा रसिकांना एक पर्वणी असते आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी ही नेहमीच या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे. यावेळेला आउटसाईड द ऑफस्टम्पचा चेंडू होता, ज्याचा उल्लेख आपण केला की चेंडूच्या मेरिटप्रमाणे हाही चेंडू जर का मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगला वळवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित हे चित्र आपल्याला पुन्हा एकदा डॉट बॉल स्वरूपात पाहायला मिळालं असतं. पण आपण उल्लेख केला की या दोनही संघांमध्ये सर्वाधिक महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असणारे आपले पोलीस बांधव पाहायला मिळतात. अगदी मागील चेंडूवरती हेच चित्र आपण पाहिलं. जर्सी क्रमांक 467, अर्थातच ज्यांनी हा चेंडू अडवला महेश पाटील. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, अगदी रडारमध्ये सापडला आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेला मात्र धावा मिळतील 6, येईल षटकार. मुंबई नॉन स्ट्रायकिंग एंडला तर महेश पाटील खरं तर मुंबई पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत आहेत, परंतु इथे हर्षिलनं आपली आक्रमकता, खरं तर लोअर फुल टॉस चेंडू होता, पूर्णतः संधी होती हात खुले करण्याची आणि हेच होणं गरजेचं आहे. मग आत्तापर्यंत काय झालं हे तुम्हाला विसरून जावं लागेल. इथून पुढे उर्वरित चेंडूंमध्ये काय करता येईल
याचा जर का तुम्ही विचार केला तर निश्चितच एक चांगली धावसंख्या ही धावफलकावरती उभारली जाऊ शकते. 34 मागील चेंडूवरती आलेल्या षटकारानं 3 गडी बाद 34 ही धावसंख्या आपण पाहतोय. हर्षिलचा विचार केला तर 3 चेंडू एका षटकारासह आपल्या वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती. वेग आहे गोलंदाजाकडे सुजल, परंतु वेगाबरोबर अचूकताही तितकेच महत्वाची. यावेळेला थोडंसं मिडल अँड लेग स्टिक वरती चेंडू पिच होता. कमालीचं एक्झिक्युशन आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार चौकार. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आधुनिक पनवेलचे जनक आणि पनवेलचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच दमदार आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं हे गीत आपण शीर्षक गीत या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं. आमदार चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. याही वेळेला मोठा फटका खेळाचा मानस होता. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा मानस होता, परंतु एक चांगला निर्णय या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती आली आहे सिंगलनं पुन्हा एकदा हर्षिल आपल्याकडे स्ट्राईक मात्र रिटेन करेल. संघाची एकूण धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 39 धावा. थँक्यू. कदाचित यावर्षी यंदा कर्तव्य आहे आमचे जितू डीजे ऑपरेटर. यस, तर आमचे सलीमभाई रहमानी यांचं इथे आगमन झालेलं आहे. पैसा रुपिंग सोल्युशनचे MD. वेलकम सलीमभाई, स्वागत आहे तुमचं. या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान त्यांचं देखील लाभलेलं आहे, तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मुबीम पटेल यांची 2 नाती इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. खूप एन्जॉय केली त्यांनी या मंचावरती. मस्त. तर निश्चितच चला पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. अंतिम षटक. विनंती असेल आराध्य स्पोर्ट टेंबोडे आणि गावदेवी घोट या दोनही टीमच्या कॅप्टन्सला की जर आपण उपस्थित असाल तर आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. अंतिम षटक. यावेळेला मात्र डेंजर एंडकडे स्वतः सचिन होते, परंतु एंड चुकीचा निवडला गेलाय की काय. होय, अगदी गोलंदाजही तेच दर्शवतोय की हा एंड जवळचा एंड होता, इथे संधी होती, एंड चुकीचा निवडला गेला. परिणामी 2 धावा मात्र धावफलकावरती आल्या. मग अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये एका धावेला खूप महत्त्व असतं. आपण नेहमी म्हणतो ना की एका धावेनं जय आणि पराजयाचं अंतर हे एका धावेनं ठरवलं जातं. कंपल्सरी चेसिंग ज्या वेळेला स्पर्धांचं नियमावली असतो ना, त्यावेळेला एका धावेचं महत्त्व काय हे आपण बहुतांश वेळेला पाहिलंय. त्यामुळे इथे जीवनदान मिळालं फलंदाजाला. 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या. षटक क्रमांक 5 मैदानावर सुरू असताना अगदी सन्माननीय पाहुण्यांचं देखील शुभागमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु आज क्रिकेट बरोबरच खमंग मेजवानी ही आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. मगाशी अगदी दम बिर्याणीचं अनाऊन्समेंटही आपण पप्पू जलाल सरांच्या माध्यमातून ऐकलं. स्पेशली ऑफर धमाका या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचा मनमुराद आनंद लुटताना तमाम प्रेक्षकही आपल्याला पाहायला मिळतात. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती आल्या धावा 2. खरं तर इथे स्ट्राईक रेट पुन्हा एकदा रिटेन केली आहे. मोठा धमाका पाहायला मिळणार का, परंतु नाही. गोलंदाजी म्हटलं तर आविष्कार, खरं तर आविष्कार करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अंतिम षटकामध्ये स्लग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आविष्कारकडे पाहिलं जातं. अगदी इंडियन मॅग्राथ म्हणून आविष्कार साळवीची ओळख होती भारतीय क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला. परंतु इथे किरवली संघाचा आविष्कार पाटील अंतिम षटक हातात असताना गोलंदाजीमध्ये कोणता आविष्कार करणार की फलंदाज हर्षिल मात्र आक्रमक फलंदाजी हा मैदानाच्या आतमध्ये साकारणार. यावेळेला लेफ्ट काढायचा मानस होता. इथे डेलिब्रेट दिला जाईल का. होय, मुख्य पंच या ठिकाणी सांगतायत की होय, हा चेंडू काउंट केला जाईल, डेलिब्रेट होईल. प्लेइंग ॲक्शन नव्हतं, चेंडू लिव्ह करण्याचा मानस होता आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू काउंट केला जाईल. धाव कोणत्याही प्रकारची दिली जाणार नाहीये. अगदी दुर्वा 11 घरकुल म्हटलं तर एक ताकदवान संघ म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे, परंतु धावांकरताच संघर्ष, धावांकरताची धावाधाव. खरं तर या संघाला
पहिल्या सत्रामध्ये करताना आपण जरूर पाहिले आहे, परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्विंग अँड अ मिस, हे चित्र सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाले. डॉट बॉल पर्सेंटेज सर्वाधिक या सामन्यामध्ये, या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग एंडला हर्षिलला आपण पाहतो, एक मुजबूत बांध्याचा फलंदाज आहे. जर का चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला, तब्बल 15 डॉट बॉल आलेत. हे डॉट बॉल पर्सेंटेज ऑलमोस्ट 50 किंवा 60% आसपास आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची लढत म्हणजे 30 चेंडू, आणि 30 चेंडू पाहिजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येईल, डॉट बॉल विकेट येईल. हर्षिल सारखी महत्वाची विकेट इथे गमावताना दुर्वा 11 घरकुल संघ. जब मैच हो अगदी स्क्रीनवरती देखील पाहू शकता, आणि त्यांची टॅगलाईन आहे, आप सोचिए हम बनाएंगे. बिलकुल या ठिकाणी ज्या पद्धतीनं विचार केला होता, नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी, परंतु या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. परंतु आत्तापर्यंत जर पाहिलं तर ज्या काही धावा उभारल्या गेल्यात त्या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न जरूर असेल. संदीपजी पाटील सरांना खूप मोठी जबाबदारी खरं तर त्यांच्याही खांद्यांवरती या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. परंतु इथे पंच अवांतर चेंडू, तब्बल 9वा अवांतर चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अंतिम षटकामध्ये खरं तर संघर्ष आहे. 4 गडी बाद 41 धावा संख्या धावफलकावरती. एकाच मोठा फटका कुठेतरी मी म्हणेन की सुटकेचा निश्वास सोडला जाईल का. नवीन बॅटर शुभमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, आणि शुभमची पावलं ही मैदानावरती शुभ ठरतील का. नाही आहे, याही वेळेला ब्लॉक हॉलमध्ये होता, कमालीचा वेग, भन्नाट वेग, प्रत्युत्तर नाही आहे. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 4 गडी बाद 42, आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे. अर्थात जय वागेश्वर किरवली संघासमोर येणारी 5 षटकं आणि 43 धावांचं. अर्थातच आजच्या दिवसातील, आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे आणि गावदेवी गोट दोनही संघनायक जर या ठिकाणी उपलब्ध असतील तर या टॉस या ठिकाणी केला जाईल. कारण इनिंग ब्रेकमध्ये खरं तर हा टॉस होणं अपेक्षित आहे. अगदी आमचा टॉस बॉक्स या ठिकाणी आपण पाहतो, आणि संदीपजी पाटील सर. धन्यवाद सलीमभाई रहमानी. फैसल रुपिंग सोल्युशन चे सन्माननीय सलीमभाई रहमानी यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. आजच्या रात्रीतील सेकंड सामना आराध्या स्पोर्ट टेंबोडे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी घोट या 2 संघांमधली लढत. यस, टेल कॉल. चला, टेंबोडे संघ टॉस जिंकलाय. यस, करण फक्त डिसिजन द्या. फिल्डिंग. यस, ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. तर यानंतर मस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आराध्या स्पोर्ट टेंबोडे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी घोट या 2 संघांमधली लढत. तर नक्कीच इथे सध्या सामना सुरू आहे तो जय वागेश्वर किरवले आणि दुसऱ्या बाजूला दुर्वा 11 घरकुल. तर सेकंड सत्र जसा सुरू होईल नक्कीच आपण प्रवीण अर्जुने सर आणि त्यानंतर योगेश मडवी यांच्याकडे मी बोलतोय. तर निश्चितच या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या 42, आणि या 42 धावांचा पाठलाग करत असताना 43 धावा धावफलकावरती उभारल्या जाणार की त्या धावा डिफेंड केल्या जाणार, याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूयात बदल. मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, एकत्र आमदार चषक 2026. अर्थातच तलोजा नाईट धमाका. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया योगेशजी मडवी सरांना.
धन्यवाद प्रवीणजी अर्जुने, धन्यवाद संदीपजी पाटील सर. नमस्कार क्रीडा रसिक, आपल्या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. आपण पाहत आहेत क्लोज ऑफ बिग फाईट धमाका. तोलाचा नाईट धमाका 2026 अर्थात आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 पर्व. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मला जॉईन झाले. त्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि उपस्थित सर्व आमचे तमाम लाडके प्रेक्षक वर्ग, सभी का स्वागत. पहला मुकाबला आप देख रहे हैं दो बड़ी टीमों के बीच. एक तरफ है टीम दुर्वा 11 घरकुल और दूसरी तरफ है जय बागेश्वर किरेवली. इनके बीच आज के रात का ये पहला मुकाबला आप देख रहे हैं. दुर्वा 11 घरकुल टीम पहले सत्र में 5 ओवर में रन बनाए 42 रन और जय बागेश्वर किरेवली टीम के सामने 43 रनों का टारगेट होगा. बड़ा मुकाबला जरूर देखने मिलेगा. दोनों टीम को हम शुभकामनाएं देते हैं. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहली गेंद लॉब किया स्क्रीन के सामने. आप सोचो हम बनाएंगे. सीधे गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर. पहला शानदार चौका. लगते हुए मंगेश पाटिल, इसलिए तो इन्हें जाना जाता है हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी. 43 रनों का टारगेट. फिर एक बार कमाल की शॉट, गेंद जाएगी बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ. और एक खूबसूरत शानदार चौका मंगेश पाटिल के बल्ले से. आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर. थैंक यू डी से जीतू हमारे साथ में ज्वाइंट है, यानी कि क्रिकेट विद म्यूजिक आनंद देते हुए दर्शकों को. फिर एक बार आक्रमण, लगातार प्रहार, बैक टू बैक यहां पर 3 चौके. दमदार बल्लेबाजी मंगेश पाटिल, जिनके बल्ले से लगातार 3 चौके. जहां बिल्कुल बामन डोंगरी के संदेश गोंदली, जिन्होंने 3 गेंद में 3 चौके दागे थे. इसके बाद ये दूसरे खिलाड़ी बने मंगेश पाटिल. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. क्या कमाल की शुरुआत मैदान के अंदर. 3 गेंद में 3 चौके. ओ स्लो गति की गेंद, चेंज ऑफ डिलीवरी. चौथी गेंद डॉट आई है. पहले ओवर की बात करेंगे तो 4 गेंदे 12 रन. रन की बात करेंगे तो 43 रनों का टारगेट है. 5 ओवर का मुकाबला. इसके बाद दूसरा मुकाबला जय आराध्य स्पोर्ट तेंबोडे बनाम गांवदेवी घोट के बीच अगला मुकाबला है. हम बार डीआरएस ले आए. बैटिंग डीआरएस देखना चाहेंगे. बिल्कुल ऑन पिल अंपायर डिसीजन, फेयर डिलीवरी. और बिल्कुल अब तीसरे अंपायर के लिए मांग किए गए. डीआरएस चेक करेंगे तीसरे अंपायर. काफी खूबसूरत प्रतियोगिता आप देख रहे हैं दोस्तों, जिसका इंतजार सालों तक था और वो इंतजार खत्म हुआ. फेयर डिलीवरी, डॉट गेंद की समाप्ति. रन संख्या की बात करेंगे तो इस समय टोटल बनी है 12 रन. जीत के लिए अभी भी 31 रनों की आवश्यकता है. रन और गेंदों के बीच अंतर बहुत कम है. यहां से संघर्ष करना पड़ेगा घरकुल टीम को मैदान के अंदर, क्योंकि जीतने के लिए अभी भी हम बात करेंगे तो 25 गेंदें बची और केवल 31 रनों की आवश्यकता है. कहते हैं ना कि बिना संघर्ष से तो कोई महान नहीं बनता, और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक तो पत्थर भी भगवान नहीं कहलाता. और बिल्कुल यहां से बात करेंगे तो जीत के लिए टारगेट है 43 रनों का. और ये देखिए अंतिम गेंद के ऊपर प्रहार. बैकवर्ड स्कोर लेग रीजन में गेंद, सीमा रेखा के बाद 4 रन. पहले गेंद में चौका, अंतिम गेंद में चौका. ओवर की समाप्ति, पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर 16 रन.
संडे का दिन है, संडे डबल धमाका मैदान के ऊपर आप देख रहे हैं टीपीएल के साथ ये मुकाबले आप देखिए। पहले शुरुआत में 2 मुकाबले हर दिन यहां पर देखने मिलते हैं और इसके बाद रेगुलर टीम में खेलेगी मैदान के अंदर। पहला ओवर का केस समाप्त, रन संख्या 12 पर बनी है। अच्छे डी से जीतो हमारे साथ ज्वाइंट है, साथ साथ हमारे स्कोरर गुलशन पाटिल मैन फ्रॉम किरवली से बिलोंग करते हैं और किरवली टीम मैदान पर उतरी है। टारगेट की बात करते हैं तो इस समय 43 रन का टारगेट का पीछा करने के लिए उतरी थी। पहले ओवर में शानदार शुरुआत की है, रन बने हैं 16। जीतने के लिए अभी भी 27 चाहिए आने वाली गेंदों के ऊपर। पहली गेंद ऑफ स्टंप के 12 वाली गेंद थी, अंपायर ने इसे वाइड करा दी। अच्छा, बिल्कुल दोनों बल्लेबाज अभी भी मैदान पर है। दूसरी बात करेंगे तो दोनों अंपायर यहां पर डिस्कस करते हुए मेन अंपायर की भूमिका में आप देख रहे हैं सत्यवान जी काकड़े सर मैन फ्रॉम आदई। एक अच्छे अंपायर भूमिका हर मैदान पर तहलका रहते हैं। सुनील जी पाटिल सर रहते हैं अंपायर की भूमिका में और कपिल पारवे मैन फ्रॉम रंजनपाड़ा और सचिन कडू सर मैन फ्रॉम रोहिंजन। ये 4 दिग्गज अंपायर मैदान पर उतरे और मेन अंपायर आप देख रहे हैं मिस्टर थार जिन्हें कहा जाता है ड्रीम 11 में। जहां बिल्कुल जंगली रमी पे उन्होंने थार जीती थी, वही सत्यवान जी काकड़े सर है मैदान पर और उसके बाद ही बंद हुए। उन्हें मिली वो आखिरी क्षण था, 1 रन बना। ये भी सही हुआ क्योंकि आखिरी क्षणों में उन्हें थार मिली थी और वहां बंद हुए, वरना वो थार जीतते जीतते कई ठार हो जाते। ठार हुए भी है, ठार होते भी, मगर सत्यवान जी काकड़े सर। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 18 रन बने हैं। जीतने के लिए अभी भी मैदान पर 25 रन की आवश्यकता है। कोशिश करनी पड़ेगी, विकेटें लेने पड़ेंगे, दबाव डालना पड़ेगा। कहते हैं कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती। मुकाबला अच्छा है मगर बात करेंगे शुरुआत अच्छी हुई है मैदान पर जय बागेश्वर किरवली टीम की। मंगेश पाटिल 4 चौके उन्होंने दागे, अभी भी मैदान पर बल्लेबाजी कर रहे हैं। शानदार शुरुआत उनके बल्ले से आई। इस बार सामने की तरफ लॉन्ग ऑफ रीजन में गेंद जाएगी सीधे सीमा रेखा के बाहर। मंगेश पाटिल के बल्ले से यह पहला शानदार छक्का। अच्छा, बिल्कुल जीतू के पास बहुत सारी कला है, अच्छे अच्छे संगीत वो सुनाते हैं, काफी अच्छा ऑपरेटिंग है जीतू की। स्वागत है आपका भी। और कई सारे दर्शक मैदान पर लुत्फ उठा रहे मुकाबले का। कई सारे दर्शक है जो ऑनलाइन घर बैठे बैठे फॉर्च्यून इवेंट के माध्यम से भी मुकाबला देख रहे हैं। छक्के के साथ रन संख्या पहुंची इस समय 24 रनों के ऊपर। फिर एक बार आक्रमण, ऑन साइड में फील्डर तैनात है। लॉन्ग ऑन रीजन में केवल एक सिंगल बनेगी और इसी सिंगल के साथ रन संख्या 25 रन। 20 गेंदे बचे और 18 रन की आवश्यकता है। मुकाबला पूरी तरह से जय बागेश्वर किरवली टीम के पक्ष में ज्यादा मजबूत बना है। पहले सत्र में रन नहीं बने थे और बावजूद पहले ही ओवर में तोड़फोड़ बल्लेबाजी देखने मिली। सेकेंड पावर प्ले, फिर एक बार ऑन साइड में फील्डर तैनात है। लॉन्ग ऑन रीजन में केवल एक सिंगल बनेगी, सिंगल के साथ 26 रन बने हैं। अभी भी बात करेंगे तो यहां से 17 रन की आवश्यकता है। 19 गेंदे 17 रन। अगला मुकाबला बिग फाइट होगा आराध्य स्पोर्ट्स तिमोड़ी बनाम गांवदेवी कोट के बीच। सेकेंड मुकाबला जो बेहतरीन होगा। इस ओवर की अंतिम गेंद करेंगे पावर प्ले की। ऑफ स्टंप के थोड़ी बाहर वाली थी, अंपायर ने फिर एक बार इसे वाइड करा दी। इस ओवर में दूसरी वाइड गेंद है और रन संख्या पहुंचे इस समय 27 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। टारगेट है 43 रनों का, यानी कि अभी भी 16 रन चाहिए। 19 गेंदों के ऊपर मंगेश पाटिल है। दूसरी तरफ 4 छक्के उन्होंने दागे, 4 चौके छक्का दागा है। अंतिम गेंद बीट होते हुए डॉट गेंद की समाप्ति, ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद
टोटल रन संख्या 27 विदाउट विकेट, जीतने के लिए 18 गेंदे 16 की आवश्यकता। क्षण व अतिशय प्रेमाला आहे जितूचा. तर चला यानंतर घोट आणि टेंबोडा, त्यानंतर 9191 स्टार ओवे आणि शेट्टू 11 तलोज आहे. त्यानंतर किरवली ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली आणि सिद्धेश्वर तलोजा मजकूर. चला दोन्ही ज्या मागच्या संघ आहेत त्यांनी सज्ज राहायचं आहे. सिरियलप्रमाणे मॅच होतील, विनर विनर असं होणार नाही याची नोंद घ्या आपण. तर सगळे संघ जे आहेत त्यांनी वेळेवरती उपस्थित राहा. थँक्यू. जी बिल्कुल सूचना सभी को दी गई है. संदीप जी पाटिल सर बिल्कुल उनके कंधों के ऊपर ये प्रतियोगिता की जिम्मेदारी रहती है और हमेशा निभाते रहते हैं. पहली गेंद हवा में है, फील्डर नजदीकी कोई नहीं है. जब तक संदीप आए तब तक एक रन पूरा किया, एक सिंगल के साथ रन संख्या पहुंचे इस समय 28 रन. बहुत शांति से बल्लेबाजी मैदान के ऊपर. मंगेश पाटिल की बल्लेबाजी की बात करेंगे तो 4 चौके 1 छक्के की सहायता से 10 गेंद में 23 की पारी उन्होंने खेली है. फिर एक बार बेहतरीन शॉट और गेंद जाएगी सीधे वाइड स्ट्रॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. उनके बल्ले से 5वां चौका. से 32 रन्स उनमें से बात करेंगे तो 27 की पारी मंगेश पाटिल ने अभी तक खेली मैदान पर. और स्विच हिट सीधे बैकपेट पॉइंट में खिलाड़ी थे. अच्छी फील्डिंग, डॉट गेंद की समाप्ति. डॉट गेंद से तो ज्यादा फर्क नहीं पड़ता क्योंकि जीतने के लिए अभी भी केवल 11 रन चाहिए, 15 गेंदें बची है. और देखिए स्लो गति की गेंदे चकमा खा बैठे. कहते हैं कि चकमा खाने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता. 14 गेंदे 11 रन की आवश्यकता है. जय बागेश्वर किरवली टीम के पक्ष में यह मुकाबला ज्यादा मजबूत. अच्छी गेंद सामने की तरफ, फिर एक बार फील्डर मौजूद है, 1 रन बनेगा. एक सिंगल के साथ रन संख्या 33 रन. जीतने के लिए केवल 10 रन की आवश्यकता है 13 गेंदों के ऊपर. यह मुकाबला अपने कब्जे में किया है क्योंकि 10 रन केवल चाहिए अभी भी. स्लो गति की गेंद, ताकत के साथ खेलना चाहते थे. 1 रन बना, डबल के लिए पलटना नहीं चाहते हैं. और ओवर की समाप्ति 3 के बाद रन संख्या 34 बगैर किसी विकेट के नुकसान पर. याचबरोबर आमचे सन्माननीय झहीर शेठ पटेल यांचं इथे आगमन होतंय. झहीर शेठ या, स्वागत आहे तुमचं. आणि आमचे अरफात शिंदे यांचं देखील आगमन झालंय, स्वागत आहे आपलं देखील. आमचे मुबीन शेठ पटेल यांचे सुपुत्र मोहम्मद आणि सकलेन, तसे आमचे आझर देखील आहेत. तेजस सालवे एवन जोड़ी स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं. बिल्कुल जहीर जी पटेल सर और संदीप जी पाटिल सर. ये देखिए क्योंकि तलोजा नाइट कहेंगे तो ये सबसे बड़ी जोड़ी और एवन जोड़ी आपको दिखाई दे रहा है बिल्कुल स्क्रीन के ऊपर. संदीप जी पाटिल सर के साथ जहीर जी पटेल सर, आपका स्वागत है. एक सिंगल आई, सिंगल के साथ रन संख्या की बात करते हैं तो इस समय 35 पर 37 बने. केवल 6 की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. 28 रन की पारी अभी तक मंगेश पाटिल ने खेली मैदान के अंदर. खूबसूरत बल्लेबाजी की. 36 रन बने हैं, केवल 7 रन की आवश्यकता है मैदान पर. अब 37 बने हैं, जीतने के लिए 6 की आवश्यकता है. यह मुकाबला पूरी तरह से जय बागेश्वर किरवली टीम के पक्ष में है.
हल्के हाथों से गेंद को मोड़ दिया, इस बार गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट के रीजन में, वहां फील्डर मौजूद थे, जब तक गेंद को फील्ड करे 1 रन प्राप्त किया एक सिंगल के साथ। 38 रन केवल जीतने के लिए 5 रन की आवश्यकता है। 9 गेंदे 5 रन, अगले मुकाबले की तैयारी। इस बार हवा में खेला, फील्डर दूर है, नहीं पहुंचेंगे और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन। स्कोर इज लेवल, केवल 1 रन की आवश्यकता। टीम की बात करेंगे तो 42 रन बने, केवल 1 रन चाहिए। यह मुकाबला जीत लिया जय बागेश्वर किरवली टीम। कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक टीम दुर्बा 11 घरकुल। चलो दोनों टीमें सेकंड करें, सेकंड करके ही मैदान के बाहर होना है, क्योंकि हम हमेशा कहते हैं कि एक बार जीतने से कोई सिकंदर नहीं होता और एक बार हारने से कोई फकीर नहीं बनता। क्रिकेट का खेल है, हार जीत होती रहती है। चलो अगला मुकाबला बिग फाइट होगा, कहीं मत जाना दर्शक। अरे 10 फुट तेंबोडे बनाम गांवदेवी घोट के बीच बिग फाइट मुकाबला, और इस मुकाबले के हीरो मैन ऑफ द मैच की घोषणा होगी। 17 गेंदों में 34 की शानदार नॉट आउट पारी, 2 ओवर 13 रन 1 विकेट। नाम है मंगेश पाटिल, मैन ऑफ द मैच। चला धन्यवाद। चला टीम टेम्बोर्ड आहे, लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या करम पाटील आणि गावदेवी घोट पण लगेच क्षेत्र डकआउटमध्ये या।